लोकांना जे काम करावे लागते त्याबाबत त्यांची एकच तक्रार असते, ती म्हणजे काम कंटाळवाणे आहे. दररोज तेच ते काम करावे लागते, नाविन्याचा अभाव आहे. याचे विश्लेषण करू जाता असे दिसून येते की लोक ते काम करत आहेत ज्यामध्ये त्यांना आवड नाही. कामाचा कंटाळा येऊ द्यायचा नसेल तर तेच काम करा ज्यामध्ये तुम्हाला रस आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीचे काम करायला घेता तेव्हा तुम्हाला कंटाळा मुळीच येत नाही, आणि ज्यामध्ये तुम्हाला आवड नाही असे काम कंटाळा न येऊ देता तुम्ही करू शकत नाही. खेळाडू कंटाळा न करता तासनतास मैदानावर सराव करतात. रणरणत्या उन्हात धूळ माती अंगावर येत असताना, अंगातून घामाच्या धारा वाहत असताना सराव करतात, तरीही त्यांना त्याचा कंटाळा येत नाही, कारण ते त्यांच्या आवडीचे काम करत असतात. गायक मंडळी त्यांचा सूर लागावा म्हणून तासनतास रियाज करतात. एकच राग वारंवार गातात. सराव करत असताना त्यांना दाद द्यायला समोर कुणी श्रोताही नसतो, तरीही रात्री उशिरापर्यंत रियाज करतात. पण या रियाजाचा त्यांना कंटाळा येत नाही, कारण ती त्यांची आवड असते. ते त्यांच्या आवडीचे काम करत असतात, म्हणूनच ते आनंदी असतात. थकवा, कंटाळा त्यांना स्पर्शही करू शकत नाही. लेखक मंडळी जेव्हा त्यांना लिखाण करावयाचे असते तेव्हा स्वतःला एखाद्या खोलीत कोंडून घेतात. जगाशी त्यांचा जणू काही संपर्कच उरलेला नसतो. अगदी एकाग्र होऊन ते आपल्या लेखन प्रपंचात मग्न झालेले असतात. त्यांचे हे लेखन कार्य अनेक महिने चालते. थकवा येऊ न देता, कंटाळा न करता ते आपले काम सुरूच ठेवतात. तेव्हा कुठे एखादा महान ग्रंथ जन्माला येतो. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी लेखक जे कष्ट घेतो त्याचा त्याला कंटाळा वाटत नाही, कारण ते काम त्याने स्वतःहून निवडले असते. तीच त्याची आवड असते. तुम्हाला जर तुमचे सध्याचे काम आवडत नसेल, तुमचा व्यवसाय आवडत नसेल, तर नक्कीच ते तुमच्या आवडीचे काम नाही. तुमची खरी आवड कशात आहे ते शोधा आणि त्या आवडीला साजेसे काम निवडा. एखादे काम आपल्याला कंटाळवाणे का वाटते? केवळ आवड हेच त्याचे एकमेव कारण नाही. जे काम करण्याचे ज्ञान आणि कौशल्य तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते काम कंटाळवाणे वाटते. मातीपासून मडके बनविण्याचे ज्ञान आणि कौशल्य ज्याच्याकडे आहे त्यालाच कुंभारकाम आनंददायी वाटू शकते. ज्याच्याकडे हे कौशल्य नाही त्याला कुंभारकामात मुळीच रस वाटणार नाही. तुम्ही काम कोणासाठी करता ते देखील महत्वाचे आहे. तुम्हाला प्रिय असणारी व्यक्ती आजारी पडली तर तिच्या उशाशी रात्रभर बसून तिची शुश्रूषा करण्याचाही तुम्हाला मुळीच कंटाळा येणार नाही. पण एखाद्या नकोशा वाटणाऱ्या व्यक्तीच्या सोबत एक तास घालवणे देखील तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकते. शाळेत जाणाऱ्या आपल्या बाळाला डबा तयार करून देणारी आई काही वेगळ्याच उत्साहात असते, पण नकोशा वाटणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक करावा लागला तर त्यासारखे कंटाळवाणे काम नसते. स्त्री असो वा पुरुष, स्वतःच्या आईला चहा देतानाचा उत्साह वेगळाच, आणि तोच चहा जर सासूबाईंसाठी करावा लागणार असेल तर स्थिती काही वेगळीच असते. केवळ काम काम केल्याने कामात रस उरत नाही. कामासोबत मनोरंजनही हवे. जे लोक एखाद्या छंदाची जोपासना करतात
ज्यांच्या मनाला विरंगुळा प्राप्त होतो, छंदाच्या जोपासनेतून ज्यांना आनंद मिळतो, अशा लोकांना त्यांचे काम करण्यासाठी नव्याने उत्साह प्राप्त होतो. पुरेशी विश्रांती न मिळणे, रात्रीला शांत झोप न लागणे, सकाळी उठल्यावर उत्साही न वाटणे इत्यादी कारणांमुळेही शरीरात ऊर्जेची कमी निर्माण होते. काम करण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा अंगी नसेल तर कामात आवड निर्माण न होता काम कंटाळवाणे वाटू लागते. दिवसभर काम केल्यानंतर एखाद्याला रात्रपाळीवर पुन्हा कामावर यायला सांगितले गेले तर त्याचा कामाचा कंटाळा हा अत्याधिक असेल आणि असे असणे स्वाभाविकही आहे. तुम्ही जेव्हा ध्येयाने प्रेरित झालेले असता आणि त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी काम करत असता तेव्हा तुम्हाला कामाचा कंटाळा येत नाही. त्यामुळे नेहमी आपले नजरेपुढे ध्येय ठेवा आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी काम करा, म्हणजे तुम्हाला कामाचा कंटाळा येणार नाही. आपल्या मुलांना शिकवून मोठे करण्याचे उदात्त ध्येय बाळगून असणारी मोलकरीण कदाचित 4 घरची धुनी भांडी अधिक करील आणि आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करील, पण असे करताना तिला अधिकच्या कामाचा कंटाळा मुळीच वाटणार नाही, कारण ती तिच्या ध्येयपूर्तीसाठी काम करत असते. तिच्यासाठी ते काम काम नसून तिच्या ध्येयपूर्तीचे साधन असते. कामाच्या ठिकाणचे तुमचे सहकारी तुमच्याशी मिसळणारे, तुम्हाला समजून घेणारे नसतील तर तुम्हाला अशा ठिकाणी काम करणे कंटाळवाणे वाटू शकते. एखादा भारतीय इंग्लंडच्या एखाद्या कंपनीत काम करत असेल आणि तेथील इंग्रज सहकारी त्याला समानतेची वागणूक देत नसतील तर या भारतीय माणसाला कामात रस वाटणार नाही. तो नक्कीच त्याला जेथे सन्मानाची वागणूक मिळते अशा कंपनीत काम करणे स्वीकारेल. कदाचित कमी पगारावरही काम करायला तयार होईल. कामाच्या ठिकाणचे वातावरण कोंदट असेल, हवा स्वच्छ नसेल, कुबट वास येत असेल, प्रकाश अपुरा असेल तरीही कामाचा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळा येत असेल तर कामाच्या ठिकाणी योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे काम करता ते केवळ पैशासाठी करत नसता. प्रत्येक मोठ्या माणसात एक छोटे मूल दडलेले असते. तुम्ही जे करता त्याची जगाने दखल घ्यावी, लोकांनी आणि वरिष्ठांनी तुमचे कौतुक करावे असे तुम्हाला सातत्याने वाटत असते. तुम्ही केलेल्या कामाची जर योग्य पातळीवर दखल घेतली जात नसेल तरीही ते काम तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकते. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल तरीही तुम्हाला कामाचा कंटाळा येऊ शकतो. आपण केलेला स्वयंपाक आपल्या नवऱ्याला आणि मुलांना आवडावा, त्यांनी त्याबद्दल 2 चांगले शब्द बोलावे अशी प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते. ज्या घरात गृहिणीला अशी दाद मिळते त्या घरातल्या गृहिणीला स्वयंपाक करणे कधीच कंटाळवाणे काम वाटणार नाही. उलटपक्षी एखादा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घेत असेल, विद्यार्थ्यांना अधिक चांगले गुण मिळावे म्हणून त्यांच्याकरता मोफत शिकवणी वर्ग चालवत असेल, परंतु त्यांचे विद्यार्थी जर त्याच्या या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद देणारे नसतील तर त्या शिक्षकाचा उत्साह अधिक काळ टिकणार नाही. एकंदरीतच तुम्हाला जर कामाचा कंटाळा येऊ द्यायचा नसेल तर तेच काम करा ज्यात तुम्हाला आवड असेल, अन्यथा तुमचे काम बदला. तुम्हाला जर तुमचे काम बदलणे शक्य नसेल तर तुम्ही जे काम करता त्या कामात तुमची आवड निर्माण करा, म्हणजे तुम्हाला कधीही कामाचा कंटाळा येणार नाही. राजेश खवले,
यांचे आगामी पुस्तकातून.